बीड जिल्ह्यातील माजसगाव तालुक्यात गोदावरी नदीच्या काठावरील गावांना मोठा फटका बसलाय। गंगामसला, सुरुमगाव, आडुळा, पिंपळगाव, कुंस्थडी आणि मसला तंडा या गावांना मोठा फटका बसलेला आहे, ज्यामुळे या गावातील नागरिकांना स्थलांतरित करण्यात आले। मात्र गेल्या 2 दिवसात पाऊस ओसरला असला तरी नदीच्या पाण्याचा प्रवाह जास्त आहे। गंगामसला गावातील मोरेश्वर मंदिराला पुराच्या पाण्याचा वेढा कायम आहे आणि याचाच ड्रोनद्वारे आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ यांनी। मी बीड जिल्ह्यामध्ये उभा आहे। बीड जिल्ह्यामध्ये देखील शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान या मुसळधार पावसानं अतिवृष्टीने केलेलं आहे। मी ज्या ठिकाणी उभा आहे हे मोरेश्वराचं मंदिर आहे। बीड जिल्ह्यातील गंगामासला नावाचा जो तालुका आहे त्या भागामध्ये असलेलं हे मंदिर आहे गणपतीचं, आणि हे खरं तर मंदिर पेशवेकालीन आहे आणि गोदावरी नदीच्या तीरावर असलेल्या या मंदिराला देखील पुराच्या पाण्यानं वेढा दिलेला आहे। ही दृश्य आहे गोदावरी नदीची आणि याच गोदावरी नदीने थैमान घातलेलं होतं शेतकऱ्यांच्या शेतामध्ये। या गोदावरी नदीने अकराळ विक्राळ रूप धारण केलेलं होतं आणि याच गोदावरी नदीच्या या अकराळ विक्राळ रूपामुळे गोदावरी नदीच्या काठावर असलेली सगळी गावं जी आहे ती या पुराच्या पाण्यामुळे बाधित झालेली होती। दृश्यांमध्ये दिसणारी ही गोदावरी नदी जी आहे ती बीड आणि परभणी जिल्ह्याच्या मधोमध वाहती। अर्थात ही जी नदी आपल्याला दृश्यांमध्ये ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून आपण जी नदी बघतोय ही नदी जी आहे ती परभणी आणि बीड जिल्ह्याची सीमा अर्थात बॉर्डर आहे। एका बाजूला परभणी जिल्हा आहे तर दुसऱ्या बाजूला बीड जिल्हा आपल्याला दृश्यांमध्ये पाहायला मिळतोय। या दोन्ही बाजूच्या गावांमध्ये असलेल्या शेतकऱ्यांना या पुराच्या पाण्याचा मोठा फटका बसलाय। या पुराच्या पाण्यामुळे आजूबाजूची सगळी पिकं ही उद्ध्वस्त झालेली आहे। हे मधोमध गोदावरी नदीच्या मधोमध दिसणारं हे मंदिर आपल्याला पाहायला मिळतंय। हे मंदिर आहे मोरेश्वराचं। गंगामसला नावाचं जे गाव आहे त्या गावामध्ये असलेलं हे प्राचीन मंदिर आहे मोरेश्वराचं, जे पेशवेकालीन मंदिर आहे। त्या मंदिराला देखील पुराच्या पाण्यानं कशा पद्धतीने वेढा दिलाय हे देखील आपण ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून बघतोय। या मंदिराला पुराच्या पाण्याचा वेढा 3 दिवसानंतर देखील कायम आहे। अनेक गावांमधला पूर ओसरला आहे, मात्र गोदावरीचं हे रौद्र रूप आजही कायम असल्याचं चित्र आपल्याला दृश्यांमध्ये पाहायला मिळतंय। शेतकऱ्यांच्या मदतीला धावणाऱ्या सरकारनं या शेतकऱ्यांना मदत करताना थोडासा हात मोकळा सोडावा, तिजोरीच्या चाव्या मोकळ्या कराव्या आणि या मायबाप सरकारने या शेतकऱ्यांना जगवण्यासाठी उभं करण्यासाठी भरघोस मदत करावी, निकष आणि नियम बाजूला ठेवावेत। व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, बीड। तर आपण पाहतोय बीडमध्ये कशा पद्धतीनं अतोनात नुकसान पावसामुळे झालेलं आहे। आमच्या प्रतिनिधींनी याचा आढावा घेतला। नदीकाठावरील गावांना मोठा फटका बसलेला आहे। पूर ओसरण्यास आता सुरुवात झाली आहे आणि त्यानंतरचं नुकसान स्पष्टपणे दिसू लागलेलं आहे। नदीकाठच्या गावांना मोठा फटका बसलेला आहे। गंगामसलामधील मोरेश्वर मंदिर हे पाण्याखाली गेलेलं आहे।